क्वेश्चन है I इज इक्वल्स टू क्वेश्चन है I इज इक्वल्स टू इंटीग्रेशन ऑफ sec raised to power 8 x अपॉन cosec x इंटू डी एक्स. हा एक्झाम्पल आहे. आता याच्यामध्ये काय करायचं, पहिले सगळ्यात मोठी गोष्ट, वरती पॉवर किती आहे 8, डिनॉमिनेटरला पॉवर किती आहे 1. मग याच्यातला एक बाजूला काढा, म्हणजे काय होईल, इंटिग्रेशन ऑफ सेक रेस टू पॉवर 7x इंटू सेक एक्स अपॉन कोसेक एक्स इंटू डी एक्स. नेक्स्ट सेकला काय लिहू शकतो आपण सांगा, सेकला लिहू शकतो आपण 1 अपॉन कॉस, तर सेक्स रेस टू पॉवर 7x इंटू 1 अपॉन कॉस एक्स इंटू कोसेक एक्सला काय लिहू शकतो आपण 1 अपॉन साइन एक्स इंटू डी एक्स. हा साइन एक्स डिवाइड आहे, तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल, म्हणजे इक्वेशन दिसेल इंटिग्रेशन ऑफ सेक रेस टू पॉवर 7x इंटू साइन एक्स अपॉन कॉस एक्स इज टॅन एक्स इंटू डी एक्स. पण टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स दिसत नाहीये, तर आपण काय करू शकतो, हे सेक्स किती आहे 7 आहे, त्यातला जर एक काढला तर पॉवरला किती राहील सेक रेस टू पॉवर 6x इंटू त्याला काय लिहिणार आपण सेक एक्स इंटू टॅन एक्स, सेक एक्स इंटू टॅन एक्स इंटू डी एक्स. नेक्स्ट आता मला सांगा कशाचा डेरिव्हेटिव्ह दिसतोय आपल्याला, इथे डेरिव्हेटिव्ह कशाचा प्रेझेंट दिसतोय सेक एक्सचा. तर पुट टी इज इक्वल्स टू पुट टी इज इक्वल्स टू सेक एक्स आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह काय होईल मग डी टी इज इक्वल्स टू सेक एक्स इंटू टॅन एक्स इंटू डी एक्स. या व्हॅल्यूला कशाने रिप्लेस करणार डी टीने. मग इंटिग्रेशन कसं दिसेल आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ टी रेस टू पॉवर 6 इंटू डी टी. टी रेस टू पॉवर 6चं इंटिग्रेशन किती टी रेस टू पॉवर 7 अपॉन 7 प्लस सी. मग रिप्लेस करा आय इज इक्वल्स टू सेक रेस टू पॉवर 7x अपॉन 7 प्लस सी. दिस इज युअर सोल्यूशन. Exercise 3.2. Exercise 3.2 A. क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला फर्स्ट बिट. क्वेश्चन है I इज इक्वल्स टू इंटीग्रेशन ऑफ log x रेस टू पावर n अपॉन x इंटू डी एक्स. अभी डिफ्रेंशिएशन किसका दिख रहा है आपको log x का. log x का डिफ्रेंशिएशन क्या है 1 अपॉन x. तो पुट t इज इक्वल्स टू log x डिफ्रेंशिएट दिस dt अपॉन dx इज इक्वल्स टू log x चं डिफ्रेंशिएशन काय 1 अपॉन x dx तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल, तर dt इज इक्वल्स टू 1 अपॉन x इंटू dx. मग 1 अपॉन x इंटू dx जी व्हॅल्यू आहे ती कन्वर्ट होईल dt मध्ये, तर I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ टी रेस टू पॉवर n इंटू डी टी. तर टी रेस टू पॉवर याचं इंटिग्रेशन काय I इज इक्वल्स टू टी रेस टू पॉवर n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस सी. टीची व्हॅल्यू पुन्हा रिप्लेस करा, I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन होईल लॉग ऑफ x रेस टू पॉवर n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस सी. दिस इज युअर फायनल सोल्युशन. हा झाला आपला एक्झाम्पल नंबर फर्स्ट. एक्झाम्पल नंबर सेकंड दिलेला आहे, त्यामधला I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ साइन इनवर्स ऑफ x रेस टू पॉवर 3/2 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. कशाचं डिफरन्शिएशन दिसतंय साइन इनवर्स ऑफ एक्सचं. काय साइन इनवर्स एक्सचं डिफरन्शिएशन 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. देन पुट t is equals to sin inverse of x, then dt is equals to sin inverse x चं डिफरन्शिएशन काय 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. जी व्हॅल्यू आहे
ती कन्वर्ट कशामध्ये होणार, डी टी मध्ये. तर आय इज इक्वल्स टू इंटीग्रेशन ऑफ टी रेस टू पावर 3/2 इंटू डी टी. तो इसका इंटीग्रेशन क्या होगा बच्चों, आई इज इक्वल्स टू, उसमें एक ऐड करना है, तो 3 + 2 इज 5/2, तो टी रेस टू पावर 5/2 अपॉन 5/2 प्लस सी, ये 2 ऊपर जाएगा, तो आई इज इक्वल्स टू 2/5 टाइम्स टी की वैल्यू रिप्लेस कर दो, तो हो जाएगा साइन इनवर्स ऑफ एक्स रेस टू पावर 5/2 प्लस सी. दिस इज योर फाइनल सॉल्यूशन. ये इसका फायनल सॉल्यूशन और ये इसका फायनल सॉल्यूशन. बोर्डमध्ये असं बॉक्स करायचं प्रत्येक वेळेस. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 3 दिलेला आहे. एक्झाम्पल नंबर 3 आहे, आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 1 + x अपॉन x इंटू साइन ऑफ x प्लस लॉग x प्लस लॉग x इंटू dx. आता इथे बघा, नीट ऑब्झर्व करा, साईनचा डेरिव्हेटिव्ह नाही दिसत आहे तुम्हाला. साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस दिसतोय का, नाही. पण लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह दिसतोय 1/x. पण अशी अर्धीवट इक्वेशन कधी सबस्टिट्यूशन नाही करू शकत, म्हणून मी या पूर्ण ब्रॅकेटला सबस्टिट्यूशन करतो. पुट t इज इक्वल्स टू x प्लस लॉग x. देन डिफरन्शिएट दिस. डिफरन्शिएशन केल्यानंतर काय होईल, dt इज इक्वल्स टू x चं डिफरन्शिएशन किती, 1 प्लस लॉग x चं डिफरन्शिएशन किती, 1/x इंटू dx. इसको क्रॉस मल्टीप्लाई कर दो, तो dt की वैल्यू क्या होगी बच्चों, dt इज इक्वल्स टू x प्लस 1/x इंटू dx. अशी टर्म दिसते आपल्याला, 1 + x/x इंटू dx. उसको क्या रिप्लेस करोगे, dt. तो I इज इक्वल्स टू इंटीग्रेशन ऑफ 1/sin t इंटू dt. नेक्स्ट 1/sin मतलब क्या रहता है, कोसेक. तो I इज इक्वल्स टू इंटीग्रेशन ऑफ कोसेक t इंटू dt. तो कोसेक का इंटीग्रेशन क्या बोला बच्चा मैंने, लॉग ऑफ मॉड ऑफ कोसेक t माइनस कॉट t प्लस c. t की जगह पर रिप्लेस करो, तो I इज इक्वल्स टू लॉग ऑफ कोसेक ऑफ इन ब्रैकेट x प्लस लॉग x माइनस कॉट ऑफ इन ब्रैकेट x प्लस लॉग x प्लस c. दिस इज योर फाइनल सॉल्यूशन. एग्जाम्पल नंबर 4 है, I is equals to, example number 4, I is equals to integration of x into sec square x square upon under root of tan cube in bracket x square into dx. अब इस क्वेश्चन में क्या करना, बहुत इजी है. मला सांगा डेरिव्हेटिव्ह कशाचा दिसतो, टॅनचा, sec square x. मग पुट t इज इक्वल्स टू tan ऑफ x square. डिफरेंशिएट दिस, dt अपॉन dx इज इक्वल्स टू tan x चा डेरिव्हेटिव्ह काय, sec square x square इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x square इज 2x. बट आपल्याला वरती काय दिसतंय, x इंटू सेक स्क्वायर एक्स इंटू डी एक्स. तो उस 2 को इधर लेके आओ, तो वो हो जाएगा dt अपॉन 2 इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. मग ह्या व्हॅल्यूला कशाने रिप्लेस करणार, dt/2 ने. आणि बाकीची सेम प्रोसिजर. इक्वेशन काय होईल मग, I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन 2 अपॉन अंडर रूट ऑफ टी क्यूब. तर 1/2 ला बाहेर काढा आणि हा वरती घेऊन जा हा पॉवर. तर काय होईल, हा टी रेस टू पॉवर -3/2 इंटू डी टी. वाय, कारण की हा पॉवर काय, रूट आहे, रूट म्हणजे हाफ. 3 इंटू हाफ किती, 3/2, आणि हाफ वरती जाईल म्हणजे पॉवर माइनस. इंटीग्रेशन का रूल क्या है, पावर में ऐड करना है. तो टी रेस टू पावर -3/2 प्लस 1 इज -1/2 अपॉन -1/2 प्लस सी. हाफ हाफ गेट कैंसल,
तो फाइनल सॉल्यूशन मिलेगा I इज इक्वल्स टू, तो 1/रूट टर्म आएगी क्योंकि ऊपर पावर माइनस है, नीचे आके प्लस होगा आणि टी रेस टू हाफ म्हणजेच रूट, तर अंडर रूट ऑफ tan ऑफ एक्स स्क्वेअर प्लस सी. दिस इज युअर फाइनल सॉल्यूशन. एग्जाम्पल नंबर 5 है I is equals to integration of e to the power 3x upon e to the power 3x प्लस 1 इंटू डी एक्स. ई टू द पॉवर 3x वरती दिसतोय, तो एक्सपोनेन्शियलच्या फंक्शनच्या ठिकाणी सबस्टिट्यूशन करावं लागेल. पुट टी इज इक्वल्स टू, पुट टी इज इक्वल्स टू e to the power 3x plus 1. Differentiate this. dt upon dx is equals to e to the power 3x into 3x चा डेरिव्हेटिव्ह किती 3 बरोबर आहे. पण 3 नाही दिसत आहे वरती, 3 इकडे घेऊन dt upon 3 is equals to e to the power 3x into dx. मग न्यूमरेटर कशामध्ये कन्वर्ट झाला, न्यूमरेटर कन्वर्टेड इंटू dt by 3, तो हो जाएगा I is equals to इंटीग्रेशन ऑफ dt अपॉन 3 अपॉन t. तो 1/3 को बाहर निकाल लो, 1/3 को बाहर निकालते हो तो इंटीग्रेशन ऑफ 1 अपॉन टी इंटू डी टी. तर टीचा डेरिव्हेटिव्ह किती 1, न्यूमरेटरला प्रेझेंट आहे. फायनल सोल्यूशन क्या, I इज इक्वल्स टू 1/3 लॉग ऑफ मॉड ऑफ टी. तो टी की वैल्यू क्या है, रिप्लेस कर दो, तो सोल्यूशन आएगा e टू द पावर 3x प्लस 1 प्लस सी. दिस इज योर फाइनल सोल्यूशन. नेक्स्ट क्वेश्चन दिया है, क्वेश्चन नंबर है 6. I इज इक्वल्स टू इंटीग्रेशन ऑफ एक्स स्क्वायर प्लस 2 अपॉन एक्स स्क्वायर प्लस 1 इंटू ए टू द पावर एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ एक्स. आता मला सांगा एक्स स्क्वेअर प्लस 1चा पण डेरिव्हेटिव्ह दिसत नाहीये, एक्स स्क्वेअर प्लस 2चा पण डेरिव्हेटिव्ह दिसत नाही, डेरिव्हेटिव्हचा कसं दिसत नाहीये, बट याच्या ए टू द पॉवर स्टारच्या पॉवरवर काहीतरी टर्म दिलेली. तर पुट टी इज इक्वल्स टू, पुट टी इज इक्वल्स टू एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ एक्स. डिफरन्शिएट दिस, तर याचा डेरिव्हेटिव्ह भेटेल dt अपॉन dx इज इक्वल्स टू एक्सचा डिफरन्शिएशन आहे 1, टॅन इनवर्स एक्सचा डिफरन्शिएशन आहे 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1. याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, इक्वेशन काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस 1 इज 2, एक्स स्क्वेअर प्लस 2 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू dx. ही कशाची व्हॅल्यू भेटली आपल्याला, dt ची, बरोबर आहे. आणि ही टर्म तर दिसते आपल्याला, याला रिप्लेस कशाने करणार आपण, या पूर्ण टर्मला कशाने रिप्लेस करणार, इस पूरे टर्म को रिप्लेस करेंगे अपन dt से. इक्वेशन बनेगी I इज इक्वल्स टू इंटीग्रेशन ऑफ ए रेस टू पावर टी इंटू dt. तो ए रेस टू पावर टी का इंटीग्रेशन क्या है, ए रेस टू पावर टी अपॉन लॉग ऑफ ए प्लस सी. तो ए रेस टू पावर टी को फिर से रिप्लेस करो तो फाइनल सॉल्यूशन मिलेगा I इज इक्वल्स टू ए टू द पावर एक्स प्लस टैन इनवर्स ऑफ एक्स अपॉन log of a plus c. This is your final solution. Example number 7 है I is equals to integration of e to the power x log of sine of e to the power x अपॉन tan ऑफ e to the power x इंटू डी एक्स. अब मुझे बोलो साइन का डेरिवेटिव क्या है, कॉस. कॉस तो नहीं दिख रहा है, लेकिन लॉग ऑफ साइन का डेरिवेटिव क्या है, 1 अपॉन साइन इंटू कॉस, तो वो तो दिख रहा है. तो पुट t इज इक्वल्स टू, पुट t इज इक्वल्स टू लॉग ऑफ साइन ऑफ e to the power x. Differentiate this, dt is equals to 1 अपॉन साइन ऑफ e to the power x इंटू साइन का डेरिवेटिव क्या, cos ऑफ e to the power x इंटू e to the power x का डेरिवेटिव क्या, e to the power x इंटू dx. तो इस cos को अगर नीचे डिवाइड कर दोगे तो वो कैसे दिखेगा, e to the power x अपॉन साइन x अपॉन cos x इज tan x इंटू dx. तो ये किसकी वैल्यू मिल गई, dt की, और ये दिख रहा है ऐसे अपने को. रिप्लेस इट, तो इक्वेशन बन जाएगी I इज इक्वल्स टू इंटीग्रेशन ऑफ t इंटू डी टी. तो t का इंटीग्रेशन क्या है, टी स्क्वायर अपॉन 2 प्लस सी. तो फाइनल सॉल्यूशन मिल जाएगा
I is equals to log of sin of e to the power x का होल स्क्वायर अपॉन 2 प्लस सी. दिस इज योर फाइनल सॉल्यूशन. ये है एग्जाम्पल नंबर अपना 7th. रिमेंबर दिस.